हॅलो फ्रेंड्स, आत्ता आपण केदारकंठेच्या बेस कॅम्पला आलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमध्ये खूप सुंदर व्ह्यू दिसतोय. आणि आजचा जो दिवस आहे, आम्ही जुदाका तलाव पासून ते बेस कॅम्पपर्यंत साधारण 3-3.5 तासाचा प्रवास आहे. तो आम्ही 12:30-1 वाजता इथे दुपारी पोहोचलो आहे. आणि दुपारी आपलं इथे लंच झाल्यानंतर थोडंसं रेस्ट केली आहे आणि इथे थोडा टाइम स्पेंड केलेला आहे. आता आजचा रात्रीचा जो डिनर असतो तो थोडासा लवकर असेल, एक संध्याकाळी 7 किंवा 7:30ला डिनर असेल. आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आम्ही आज रात्री 2 किंवा 2:30 वाजता समिटसाठी निघणार आहोत. सो 2:30 वाजता लाईटली ब्रेकफास्ट करून समिटला जाणार आहे. समिट साधारण इकडनं 4.5 ते 5 किलोमीटरचा ते वॉक असेल. पूर्ण मध्ये 1-2 ठिकाणी टी पॉईंट लागतात. आणि तो पूर्ण जो म्हणजे जी चालण्याची वेळ आहे ती साधारणपणे 3.5 ते 4 तास आपल्याला लागतात, जर नॉर्मल तुम्ही वॉक केलं तर. सो असा एक इकडचा आहे. तुम्ही बघू शकता हा बेस कॅम्प इकडची बॅक साईड आहे. ते सनसेट पण तुम्हाला खूप छान पद्धतीने पाहायला मिळतो जर तुम्ही टाईम दिला तर. सो आता पुढचा जो उद्याचा दिवस म्हणजे ग्रुपसाठी किंवा समिटसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आम्ही इकडनं समिट करून परत जुदाका तलावला तिथे आपला स्टे असेल. दुपारचा लंच जो असेल इकडे बेस कॅम्पमध्ये, आणि जो स्टे जो असणार आहे तो जुदाका तलावमध्ये असेल. सो असा एकंदरीत हा तिसरा दिवस आहे आमचा ट्रेकचा. आणि खूप म्हणजे आजची जी रात्र आहे किंवा उद्याची जी सकाळ आहे ती खूप महत्त्वाची, कारण उद्या समिट करायचं आहे. सो होप सगळ्यांचं एक 30 ते 35 जणांची टोटल टीम आहे. सो जर वेळेत निघाले तर आपलं समिट होऊ शकतं. सो आपण परत एकदा समिटला व्हिडिओ घेऊयात. सो तिकडचंच क्लायमेट मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.